सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे कृषी विभागाच्या हालचाली चालू आहेत. जसं त्यांनी सिलेबस जो चेंज झाला होता तो टाकला, त्यानंतर आज त्यांनी जो काही आपला सिलेबस आहे तांत्रिकचा, तर हा थोडा डिटेल सिलेबस त्यांनी दिलेला आहे. ॲक्च्युअली याच्यापूर्वी जर आपण बघितलं तर त्यांनी एवढा डिटेल सिलेबस त्यांनी दिलेला नव्हता. डिटेल म्हणजे फक्त त्याच्यात पहिला जर आपण जुना सिलेबस बघितला त्यांनी कृषी हा एक शब्द टाकला होता आणि मग त्याच्यामध्ये सगळे विषय येतात असं आपल्यालाच कन्सिडर करावं लागत होतं. म्हणजे ॲक्च्युअली तो डिप्लोमाच्या बेसिसवरच होता. हाही सिलेबस दिला आहे त्यांनी डिप्लोमाच्या बेसिसवरच दिलेला आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या सिलेबसचं डिकोडिंग करणार आहे टोटली मराठी आणि इंग्लिशमध्ये. कारण बऱ्याच जणांना इंग्लिशमध्ये केलेलं आहे, काही मराठी करत आहेत, तर बरेच जण कन्फ्यूज आहेत सर की कसं होईल काय होईल. काही नाही आहे, सगळा व्हिडिओ बघा, मी तुम्हाला याच्यात सगळं सांगेल की नेमका सिलेबस जो आहे तर आपण जे इंग्लिशमध्ये करत आहे किंवा जो मराठीतला आहे याच्यात काय फरक आहे. फरक काहीच नाही आहे, ते याच्यात मी तुम्हाला सगळा डिकोडिंग करून देणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण की मी याच्यावरच आता नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे याचा जो सिलेबस आहे तो. ओके, तर चला लाईकसुद्धा करू शकता लाईकसुद्धा करा. चला आता बघा, आपल्याला नेक्स्ट स्लाइड यांनी दिलेली आहे. जे काही आपले कृषी सेवक आहे 100% या महिन्यात ॲड आहे, कारण तुम्हाला या सगळ्या गोष्टीवरून दिसत आहे. या महिन्यात म्हटल्यापेक्षाही झालं तर 8-10 दिवसामध्ये आले तर ॲड येऊन जाईल. ओके, तर बघा कृषी सेवक लेखी परीक्षा, हे मी ऑलरेडी याच्यावर व्हिडिओ टाकलेला होता. सामान्य ज्ञान 20 प्रश्न राहणार आहेत. बुद्धिमत्ता चाचणी, आता एक गोष्ट लक्षात घ्या, इथं बुद्धिमत्ता चाचणी त्यांनी हा दिलेला आहे. म्हणजे बुद्धिमत्ता चाचणीवर मॅक्झिमम प्रश्न राहतील आणि हे जे प्रश्न येतात तर तुम्हाला माहिती आहे IBPS चा जो पॅटर्न आहे, या IBPS चा जो पॅटर्न येतो ह्यो पॅटर्न थोडा लक्षात घ्या मित्रांनो. हा बँकिंग जी AFO ची बँकिंग किंवा ज्या बँकिंगच्या परीक्षा घेतात त्याच्यासाठीचा पॅटर्न हा राहू शकतो. म्हणजे आपण जर म्हणलं थोडं सर्कल वगैरेवर इनपुट वगैरे जे असे प्रश्न टाकण्याची शक्यता आहे त्याच्यामध्ये. याचा जे काही सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी आणि मराठी भाषा, इंग्रजी भाषा याच्यावर एक सेपरेट व्हिडिओ काही क्वेश्चन्स घेऊन मी बनवणार आहे, जे IBPSनं काही परीक्षेला विचारलेले. मग सर म्हणतात की IBPSनं तर हे आतापर्यंत दिलेले नाही आहेत. दिलेले नाही मान्य आहे, पण काही मेमरी बेस्ड क्वेश्चन्स आहेत की ते आम्ही तुम्हाला देईल, म्हणजे त्याचे नवीन व्हिडिओ बनवेल. ओके, तर हा तुम्हाला माहिती आहे. त्याच्यानंतर मराठी भाषा, इंग्रजी भाषा यालाही निग्लेक्ट करू नका. मी पहिलेही सांगितलं की यालाही निग्लेक्ट करायचं नाही, कारण जवळपास हे 80 प्रश्न आहेत. जवळपास हे 80 प्रश्न आहेत तुमचे, तर 80 प्रश्न म्हणजे 80 गुण आहेत, तर याला निग्लेक्ट करू नका. 60+ टार्गेट इथं ठेवायचं आहे आपल्याला, लक्षात घ्या. त्याच्यानंतर ह्यो जो काही यांनी 60 प्रश्न आणि 120 मार्क, 60 प्रश्न आणि 120 मार्काचा ह्यो जो टेक्निकलचा आपण याला म्हणू, ह्या टेक्निकलचा आणि जो सिलेबस दिला आहे तो आपल्याला आज डिटेल बघायचा आहे. तर बघा, याच्यात 2 कॅटेगरी पडतात. एक पडते कृषी डिप्लोमावाले, दुसरी पडते ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट. ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट म्हणजे सगळ्या फील्डवाले जे बाकीचे आलेले आहेत. तर याच्यामध्ये ज्यांनी जो सिलेबस दिला, ॲक्च्युअली हे जे पद आहे हे पद भरल्या जाते कृषी डिप्लोमा, म्हणजे जी काही पदवी आहे या पदवीवरचं हे पद आहे. ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट आपण त्याला इलिजिबल आहे, पण याचं बेसिक जो क्रायटेरिया दिला आहे मित्रांनो, हे पदवी दिलेला आहे, सॉरी पदविका दिलेला आहे, जे आपल्याला डिप्लोमा आपण असं म्हणतो. ओके, तर याचं 60 प्रश्नाचं ज्यांनी याने मार्क डिस्ट्रीब्युशन दिलेलं आहे ते बघायचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं, जर याच्यात मी सिलेबस थोडा ओव्हरलुक केला आहे, तर याच्यात काही सब्जेक्ट हे महत्त्वाचे आहेत तुम्हाला सुद्धा त्याचा स्टडी करताना. बघा, मी एक तुम्हाला प्रामाणिकपणे सांगण्याचा प्रयत्न करत आहो, अलग लक्षात. गर्ल्स क्लासेस वगैरे हे काय असेल ते वेगळी गोष्ट आहे, पण मी माझं प्रामाणिकपणे इथं सांगत आहो तुम्हाला की छोट्या छोट्या गोष्टीवर मी लक्ष देऊन तुम्हाला इथं सांगत आहे की नेमकं कसं करायला पाहिजे, काय करायला पाहिजेत, अलग लक्षात. तर बघा, यांनी जे काही सिलेबस हा मी ज्यावेळेस ओव्हरलुक केला तर जवळपास यांनी जे काही विषय दिलेले आहेत, जे की मी त्याला महत्त्वाचे विषय म्हणतो, तुम्ही सुद्धा ते विषय वाचताना जेव्हा तुम्ही आता स्टडी करत आहात किंवा कुठं क्लासेस लावलेले असतील, अलग लक्षात, तर त्याच्यावर हे फोकसिंग सब्जेक्ट हे ज्याच्यातून तुम्हाला प्रश्न भेटणार म्हणजे भेटणार. त्याच्यामुळे काय करायचं आहे तुम्हाला, मी जो सांगतो त्या सब्जेक्टला फोकस करायचं आहे. ओके, तर पहिला सब्जेक्ट त्यांनी जो दिलेला आहे तो म्हणजे सॉइल सायन्स, त्याला मृदाशास्त्र आपण असं म्हणतो. सॉइल सायन्स, अलग लक्षात, त्याला मृदाशास्त्र हा पहिला फोकसिंग दिलेला आहे. दुसरा ज्याला दिलेला आहे तर तो दिलेला आहे पीक संरक्षण, अलग लक्षात, पीक संरक्षण किंवा संवर्धन म्हणू, पीक संवर्धन दिलेला आहे. याच्यात कोणकोणत्या गोष्टी येतात त्या सुद्धा डिकोडिंग करण्यात आहे. नंतर त्यांनी दिला हॉर्टिकल्चर, तर हॉर्टिकल्चर ज्याला उद्यान विद्या म्हणतो, हॉर्टीमध्ये सुद्धा त्यांनी फ्रूट्स, व्हेजिटेबल्स याला महत्त्व दिलेलं आहे.
अलग लक्षात. म्हणजे याच्यात फ्रुट्स आणि व्हेजिटेबलला महत्त्व दिलं आहे, हॉर्टिकल्चरला बऱ्यापैकी महत्त्व दिलं आहे. त्याच्यामुळे मी तुम्हाला इंग्लिशमध्ये जी बुक लिस्ट सांगितली होती तर त्याच्यामध्ये मी स्पेशल तुम्हाला एस.एन. गुप्ताचं बुक रेफर करा हे मी सांगितलंच होतं तुम्हाला मित्रांनो. माझ्या बुक लिस्टची त्या व्हिडिओ अजून सुद्धा त्या डिस्क्रिप्शन्समध्ये लिंक दिलेली आहे, तिथून तुम्ही बघू शकता. कारण मला माहिती आहे म्हणजे आपल्याला ती कल्पना आहे की या सब्जेक्टवर ते प्रश्न विचारू शकतात. अलग नंतर एक त्यांनी दिलेला आहे एक्सटेन्शन, ज्याला विस्तार म्हणू आपण, ॲग्रिकल्चर एक्सटेन्शन, कृषी विस्तारलाही त्यांनी महत्त्व दिलेलं आहे. त्याच्यानंतर तुमचं इकॉनॉमिक्सला सुद्धा यांनी महत्त्व दिलेलं आहे, अलग लक्षात. तर हे जे काही 5-7 सब्जेक्ट आहे आणि एक तुमचं जे लास्ट म्हणजे ओव्हरऑल जर बघितला तर बॉटनीचा थोडा पार्ट त्याच्यात पार्ट त्याने दिलेला आहे. आता ह्यो सिलेबस दिलेला आहे, याच्यानुसार पेपर सेट होतील अशी अपेक्षा करू. पेपर दोन्ही भाषामध्ये आहे, म्हणजे मराठी आणि इंग्लिश या दोन्ही भाषामध्ये आहे. आणि तुम्हाला माहिती आहे की ही जी काही IBPS आहे तर ही IBPS परीक्षा घेण्यासाठी आपल्याला माहिती आहे ॲग्रिकल्चरच्या AF वगैरे परीक्षा घेतात, त्याच्यावर लवकरच मी क्वेश्चन्स घेऊन येणार आहे कशा पद्धतीने विचारलेले आहेत त्यांनी. तर हे जे पेपर राहतील तर थोडं याचा दर्जा, गण ज्यांनी सिलेबस दिलेला आहे पण याचा दर्जा हे 2-3 पातळीमध्ये त्यांनी विचारतील याच्यावर प्रश्न. ओके, व्हिडिओ थोडा मोठा येईल पण शेवटपर्यंत बघा. आता बघा, पहिले त्यांनी दिले मृदाशास्त्र व्यवस्थापन, ज्याला आपण सिंपल भाषेमध्ये सॉइल सायन्स म्हणू. सॉइल सायन्स इन द सेन्स की तुम्हाला फर्स्ट सेमिस्टर पासून ते जे 6 सेमिस्टर पर्यंत जे सब्जेक्ट आहेत ते सगळे याच्यात दिलेले आहेत. त्याच्यामुळे तुम्ही इंग्लिशमध्ये केलेला असेल तर बेटर वे, काही तुम्हाला इकडे घाबरण्याची गरज नाही. हां, ते जर मराठीत त्यांनी जर नुसतं मराठीत प्रश्न विचारले असते मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं असतं की तुम्ही फक्त डिप्लोमाची पुस्तकं रेफर करा किंवा जे काही मी रेफरन्स बुक सांगितले तर ते रेफर करा. पण इथं इंग्लिशमध्ये सुद्धा आहे आणि याच्यातले जे काही शब्द येतात तर हे आपल्याला मराठीपेक्षाही ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएटवाल्यांना इंग्लिशमधले शब्द व्यवस्थित राहतील. पण जे डिप्लोमा स्टुडंट येतं तर यांनी प्रयत्न करा की तुमच्या डिप्लोमाचे ज्या आपण नोट्स वगैरे आहेत तर त्या आहेत, पण ॲग्रिकल्चरमधूनही काही इंग्लिशमध्ये प्रश्न जर बघता आले तर ते सुद्धा बघून घ्या. ओके, तर आता जमिनीचे स्वाभाविक गुणधर्म म्हणजे बेसिक प्रॉपर्टी ज्या आहेत सॉइलच्या त्या आपल्याला करायच्या आहेत. याच्यामध्ये जर त्यांनी सांगितलं की बा जमिनीचे प्राकृतिक व भौतिक गुणधर्म, जमिनीचा पोत, घडण, रचना, घनता, पोकळी, म्हणजे ह्या सॉइलच्या प्रॉपर्टी आलेल्या आहेत तुम्हाला, अलग लक्षात. इंग्लिशवाल्यांनी जे ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट त्यांना काही घाबरायचं गरज नाही आहे. हा जर तुम्ही मराठीत बघत आहात डबल डेन्सिटी झालं आहे तुम्हाला तो, म्हणजे सॉइलच्या सॉइलचं स्ट्रक्चर झालंय, सॉइलच्या ज्या काही सॉइलची पोरेसिटी असेल, अलग सॉइल कलर असेल, सॉइल टेम्परेचर, हे सगळ्या बेसिक प्रॉपर्टी येतं ज्या आपण शिकलेलो आहे सेमिस्टरला. त्याच्यामुळं ते तुम्ही करत आहात काही प्रॉब्लेम नाही आहे. त्याच्यानंतर जमिनीचे रासायनिक गुणधर्म म्हणजे सॉइलच्या केमिकल प्रॉपर्टीज आलेल्या आहेत याच्यात. तर अलग लक्षात, जसं जमिनीचा सामू म्हणजे ज्याला आपण सॉइलचा pH म्हणतो, ऑर्गॅनिक कार्बन काय आहे, अलग लक्षात. मुक्त चुनखडी ज्या असेल, मातीतील कलेर म्हणजे सॉइल कोलाइड्स वगैरे झालं तर ह्या गोष्टी त्यांना दिलेल्या आहेत. तर जसं इथं CAC, अलग लक्षात, म्हणजे ह्या केमिकल प्रॉपर्टीज, फिजिकल प्रॉपर्टीज ह्या सॉइलच्या पार्टमध्ये कन्वर्ट होते. त्याच्यानंतर यांनी दिलंय की जैविक गुणधर्म म्हणजे सॉइलचे आपण काय म्हणतो त्याला बायोलॉजिकल प्रॉपर्टी असं म्हणू. सॉइलच्या बायोलॉजिकल प्रॉपर्टीज यांनी दिलेल्या आहेत, अलग लक्षात, जे आपल्याला सेमिस्टरमध्ये ऑलरेडी झालेले आहे. त्याच्यानंतर सूक्ष्मजंतू, त्याचे उत्पादन क्षमतेशी असलेले संबंध, जमिनीतील उपलब्ध असलेले अन्नद्रव्य, त्याच्या उपलब्धवर होणारा परिणाम, वनस्पतीसाठी लागणारे आवश्यक मूलद्रव्य. आता आपल्याला माहिती आहे याच्यातले जे काही त्याचे एलिमेंट्स, मिनरल, न्यूट्रिशन्स हा फिजिओलॉजीमध्ये सुद्धा आहे, तुमच्या सॉइलमध्ये सुद्धा आहे, अलग लक्षात. दोन्ही यांना आपल्याला करायचा आहे हा सब्जेक्ट. त्याच्यात प्रायमरी मूलद्रव्य, सेकंडरी मूलद्रव्य, त्यांचे कार्य वगैरे असेल तर हे तुम्ही इंग्लिशमध्ये केलंही चालतं. आणि जे काही डिप्लोमावाला येतं त्यांनी मराठीत करा. पण डिप्लोमावाल्यांनी गोष्ट लक्षात घ्या की त्यांनी मराठीत तर करत आहात पण थोडी इंग्लिशमध्ये सुद्धा जर बघता आलं तुम्हाला ते क्वेश्चन समजत असेल तर करून घ्या, कारण त्याची क्वालिटी जे आज इंग्लिशमध्ये जेवढं मटेरियल आहे आपल्याकडं, अलग लक्षात, तर ते मटेरियल सफिशियंट राहील. मराठीतही तुम्हाला जेवढे दिले तेवढी आपल्याला करायचे आहेत. ओके, त्याच्यानंतर जमिनीतील पाण्याचे प्रकार आणि महत्व हा एक टॉपिक दिला आहे. 1.4 मध्ये दिलाय जमिनीची मशागत, तिचे प्रकार, अवजारे, उपयोग.
अलग म्हणजे तुमचं टिलेज वगैरे जे आहे ते याच्यामध्ये आलं आहे. त्याच्यानंतर माती परीक्षण आणि त्याचे उद्देश वगैरे काय, तर याच्याशी निगडीत काही योजना असतील. आता सॉइल टेस्टिंग असेल तर सॉइल टेस्टिंगमध्ये जर आपण आता नायट्रोजन चेक करत आहोत तर नायट्रोजनचा किती नायट्रोजन असलं म्हणजे ते जमिनीला योग्य प्रमाण आहे, किंवा त्याचं किती नायट्रोजनच्या वर असलं ते जास्त प्रमाणात आहे किंवा कमी प्रमाणात आहे, हे एक तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. लवकरच मी याच्यावर शॉर्ट व्हिडिओ प्लस एक 20-30 मिनिटाचे व्हिडिओ सुद्धा मी आता याच्यावर चालू करणार आहे आपल्या युट्यूब चॅनेलला. ओके, हे झालंय तुमचं या सॉइल बद्दल. म्हणजे तुम्ही तिकडे केले असेल तरी इंग्लिशमध्ये केले असेल तरी काही तुम्हाला जास्त फरक पडणार नाही, कारण फक्त काय इथं त्यांनी इथं मराठीत हा सिलेबस कन्वर्ट केलेला आहे आणि दोन्ही भाषामध्ये विचारला, त्याच्यामुळे आपण इंग्लिशमध्येही सोडू शकतो. हा, थोडीशी ॲडव्हर्टाइजमेंट करतो. हे जे आपण 1070 प्रश्न उत्तर आहेत, हा एक तांत्रिक कोर्स ऑलरेडी मी घेऊन आलोय, जे डिप्लोमा बेसिसवर मृदाशास्त्र झालेलं आहे, फळशास्त्र झालेलं आहे, पीक संरक्षण झालंय, पीक उत्पादने मूलतत्व झाले, याच्यावर एक क्वेश्चन्स घेऊन आलोय. म्हणजे क्वेश्चन्स हे जवळपास 1070 प्रश्न आहे, पाठच करायचे. मी म्हणतो याच्यातले मिनिमम जर आपल्याला 15 प्रश्न आले, मिनिमम म्हणत आहे रे बाबा, 15 प्रश्नही आले तरी ते खूप फायद्याचे, कारण एका प्रश्नासाठी आपल्याला लढायचं आहे. अलग लक्षात. त्याच्यामुळे हा सदारी ॲग्री प्लॅटफॉर्म आपला ॲप आहे, त्याला हा कोर्स आहे. हा कोर्स तुम्ही तिथून परचेस करू शकता. अजून सुद्धा मी याच्यावर माझं काम चालू आहे. शॉर्ट नोट्स प्लस वन लायनरच्या नोट्स सुद्धा मी याच्यावर घेऊन येत आहे. ओके, तर चला नेक्स्ट बघायचं आपल्याला. दुसरा दिला याने 2.1 म्हणजे दुसरा टॉपिक इथं दिला आहे तो सॉइलचाच दिलेला आहे. अलग अलग जमीन व्यवस्थापन, जमिनीची धुपीचे कारण, धुपीचे म्हणजे सॉइल इरोजन्स हा टॉपिक इथं मित्रांनो आलेला आहे. हा टॉपिक तुम्हाला बऱ्यापैकी तुमचे इंजिनिअरिंगचा जो आपला सब्जेक्ट आहे सॉइल कन्झर्वेशन, तर त्याच्यात सुद्धा हा टॉपिक येतो मित्रांनो. त्याच्यामुळं याला फोकस करणारा टॉपिक आहे. व्यवस्थित याच्याकडे लक्ष द्या. म्हणजे डिप्लोमावाल्यासाठी जर स्पेसिफिक त्यांनी दिला असेल तर तुम्ही त्याच्या अजून त्याच्यात त्या टॉपिकवर अजून कुठं जर काही मटेरियल भेटत असेल आपल्याला, किंवा जर आता तुम्ही नोट्स वाचत असाल आणि तिथं थोडंसं काही दिलं असेल तर कृषी विद्यापीठाच्या डायऱ्या बघा, किंवा अजून काही बुक्स रेफरन्स दिलेल्या असतील ते बघा. अलग लक्षात. मी तो ऑलरेडी याची बुक लिस्ट दिलेली आहे, त्याचा व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे, तो व्हिडिओ बघून घेऊ शकता. किंवा अजून काही प्रॉब्लेम आला तर माझा नंबर आहे. त्याच्यानंतर इथं दिलं आहे त्यांनी भूमी जल संरक्षणाच्या पद्धती, व्यवस्थापन पद्धती, यांत्रिक पद्धती. अलग लक्षात. तर हे थोडं तुम्हाला जे दिलेलं आहे पार्ट, हा तुम्हाला सॉइल कन्झर्वेशन मधला पार्ट हा येणार आहे. त्याच्यानंतर दिलं आहे सेंद्रिय खते प्रकार, त्याचे गुणधर्म, म्हणजे सेंद्रिय खते ऑर्गॅनिक फर्टिलायझर आपण त्याला म्हणू, त्याचे गुणधर्म काय आहे, शेत बनवण्याच्या सुधारलेल्या पद्धती, कंपोस्ट खत. म्हणजे हा तुम्हाला सॉइलमध्ये मॅन्युअर अँड फर्टिलायझर नावाचा एक कोर्स होता, त्या कोर्सवर याच्यावर प्रश्न राहतील, ते याच्यावर राहतील. आणि नेक्स्ट अजून याच्यात दिलेला आहे त्याच्यावर सुद्धा त्यांनी सांगितलं, जसं रासायनिक खताचे प्रकार, त्याचा होणारा वापर, रासायनिक खतेचा कार्यक्षम होण्यासाठी निरनिराळ्या उपाययोजना, खतांची कार्यक्षमता. आता या कृषी डिप्लोमाच्या आपल्या काही 4 विद्यापीठाच्या जर तुम्ही डायऱ्या बघितल्या तर या डायऱ्यामध्ये सुद्धा ह्या गोष्टी दिल्या आहेत, तर तिथून सुद्धा ह्या गोष्टी कलेक्ट करा. म्हणजे माझं म्हणणं एवढंच आहे की आपल्याला जिथून भेटल तिथून घेऊन, म्हणजे तेच नाही, हा कुठं काही वेगळं आपल्याला त्या टॉपिकशी निगडीत आहे तर ते घ्या. हा सिलेबस मी ऑलरेडी आपल्या टेलिग्राम ग्रुपला टाकलेला आहे, त्याची प्रिंट काढून स्वतः जोडवा. आणि जर आपल्याला काही, आता मी टेलिग्राम मध्ये काही क्वेश्चन देतो, काही ॲग्रोची माहिती टाकतोय, त्याच्यावर याच्याशी निगडीत आली नोट करा पॉईंट, कारण एक प्रश्न महत्वाचा आहे आपल्याला. एक प्रश्नासाठी लढायचं आहे आपल्याला, एक प्रश्न आपल्यासाठी महत्वाचा आहे. त्याच्यामुळे इथं, कारण एक प्रश्न म्हणजे 2 मार्क, म्हणजे तुमची पुढे रँक वाढणार आहे. अलग लक्षात. खतांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी सेंद्रिय खताचा वापर, रासायनिक खतांचा समतोल वापर, खत देण्याच्या पद्धती. आता ह्यो बऱ्यापैकी काही ॲग्रोनॉमीला दिलेला आहे, तुमचा सॉइलमध्ये सुद्धा कव्हर झालेला आहे. त्याच्यानंतर कोरडवाहू क्षेत्राचे व्यवस्थापन, तर हा तुमचा ड्रायलँड ॲग्रिकल्चर, तुम्ही इंग्लिशमध्ये जर बीएससी ॲग्रिकल्चर, ड्रायलँड ॲग्रिकल्चर, आणि डिप्लोमावाल्याला सुद्धा हा आहे कोरडवाहू क्षेत्राचे व्यवस्थापन. तर याच्यात काय, पाणलोट क्षेत्राचा, कोरडवाहू क्षेत्रातील सहभाग, आणि काही मित्रांनो जनरल क्वेश्चन्स असतील, जसं महाराष्ट्राच्या आर्थिक पाहणीमध्ये जर काही क्वेश्चन्स त्याच्यातूनही बनतात. मी त्याच्यावर एक स्पेशल व्हिडिओ बनवणार आहे. महाराष्ट्राच्या आर्थिक पाहणीवर ॲग्रिकल्चरशी संबंधित काय येतं, किंवा याच्याशी संबंधित ज्या योजना आहेत, हा एक व्हिडिओ बनवणार आहे मी, कारण 100% ही जी टीम राहील ते क्वेश्चन्स याला प्रोव्हाइड करतील. अलग लक्षात. ही यांची एक टीम राहील जी की या सिलेबसला धरून क्वेश्चन्स प्रोव्हाइड करतील. जर ते डायरेक्ट IBPS कडेच दिलं की बाबा त्यांच्यासाठी, कारण त्यांचे पेपर सेटर्स असतात, जसं IBPS AFOला पेपर सेटर करतात, पण ते जर लोक असले मात्र तर ते सिलेबसला धरतील, पण थोडं वेगळं करण्याचा काहीतरी प्रयत्न जर त्यांनी केला
तर मात्र थोडं हे होऊ शकते, पण ते सिलेबसला धरूनच करते, त्याच्यामुळे आपल्याला गो थ्रू सिलेबस म्हणजे सिलेबसनुसारच आपल्याला जायचं आहे. ओके. पाणलोट क्षेत्राच्या पिकासाठी सामाजिक वनीकरण, मृदा संवर्धन, फलोत्पादन विभाग आणि सेवाभावी संस्थांचा सहभाग. तर हे थोडा टॉपिक बघून घ्या, याच्याशी निगडित ज्या आहेत आपल्याला. जमिनी नेक्स्ट टॉपिक हे 2.6 जमिनीच्या आणि पाणी देण्याचा संबंध, पाणी देण्याच्या पद्धती, तुषार, ठिबक, बायऑल, सिंचन पद्धती ह्या बेसिक करायच्या आहेत, त्याच्यावर प्रश्न राहणार. अलग लक्षात, म्हणजे इरिगेशनचा हा तुम्हाला याच्यात दिलेला आहे, कशात ॲग्रोनॉमीमध्ये दिलेला आहे. इरिगेशन नावाचा तुम्हाला कोर्स आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इंजिनिअरिंगमध्ये सुद्धा दिलेला आहे. तिथून डिटेल आपल्याला करायचं आहे. म्हणजे तुषार चालू झाला तर तुषार एवढं परफेक्ट करायचं की त्याच्यावर कसाही प्रश्न आला तर तो जायला नको, एवढा डिटेल आपल्याला स्टडी करायचा आहे मित्रांनो. त्याच्यानंतर पीक संवर्धन हा नेक्स्ट टॉपिक आहे. अलग लक्षात, पीक संवर्धन हा नेक्स्ट टॉपिक आहे. आपली एक टेक्निकलची बॅच सुद्धा चालू झाली आहे, द विनर्स अकॅडमी जी आहे आपली बाळासाहेब शिंदे सरांची, त्याच्यात आपण ही बॅच चालू केली आहे स्पेशल टेक्निकलसाठी. तुम्हाला लावायचं असेल तर लावू शकता. ओके. तर नेक्स्ट पीक संवर्धन. आता पीक संवर्धन अलग अलग पीक संवर्धन, पिकाचे वर्गीकरण, हवामान आणि म्हणजे हवामान आणि हंगाम. तर पिकाचे वर्गीकरण, पीक संवर्धन ह्या गोष्टी आपल्याला ॲग्रोनॉमीमध्ये येतील. म्हणजे बेसिक, आता बेसिक एवढेही काही प्रश्न विचारतील बघ, समजा जूट हे खालीलपैकी कोणत्या हंगामात पीक घेतात, तर या असे बेसिक प्रश्न राहतील. काहीच्या फॅमिल्या थोड्या वेगळ्या आहेत, त्या फॅमिल्या विचारण्याचा प्रयत्न करतील. अलग लक्षात याच्यात अपेक्षित आहे. त्याच्यानंतर याच्यात 3.2 मध्ये दिला बियाणे, म्हणजे व्हॉट इज सीड. त्याच्यानंतर बियाण्याचे गुणधर्म काय असतात, कॅरेक्टरिस्टिक ऑफ सीड, सीडचे काय असतात, बियाण्याच्या उगवण्यासाठी लागणाऱ्या आवश्यक गोष्टी काय लागते, टेम्परेचर लागते. अलग लक्षात, म्हणजे त्याचा सगळ्याच टेम्परेचर, मॉइश्चर वगैरे ह्या गोष्टी त्याच्यामध्ये लागतात. तर त्याच्यावरही याच्यावर प्रभाव करणारे म्हणजे छोटे छोटे ऑब्जेक्टिव्ह आपल्याला वाचताना कशावर ऑब्जेक्टिव्ह बनते ही गोष्ट समजणं खूप गरजेचं आहे. क्लास कुठेही लावा, कुठेही करा, पण शेवटी सेल्फ प्रिपरेशन हे स्वतः करायचं आहे. अलग लक्षात, सेल्फ प्रिपरेशन करताना या गोष्टी तुम्हाला खूप लक्षात ठेवायचं आहे. मी सांगत आहे, गंज माझेही क्लास असतील, पण तुम्हाला स्वतः क्लासेस लावा लागले तरी सुद्धा स्वतः ज्यावेळेस अभ्यास करतात या बारीक बारीक गोष्टीचं लक्षात घ्या मित्रांनो. कोणीही सांगणार नाही या गोष्टी तुम्हाला. अलग लक्षात. नंतर पिकांच्या वाढीसाठी लागणाऱ्या आवश्यक गोष्टी, जमीन, पाणी, हवामान, तृणधान्य वर्गीय, कडधान्य वर्गीय पिके, गळीत धान्य, हिरवळीचे खते. म्हणजे काय रे, हे सिरियल क्रॉप, त्याच्यानंतर पल्सेस क्रॉप, त्याच्यानंतर ऑइल सीड क्रॉप. अलग लक्षात, म्हणजे बघा, तर या गोळीमध्ये कोणते येतात, एक तुम्हाला 2 सेमिस्टर याच्यात कव्हर होतात ॲग्रोनॉमीचे. एक तुमचे खरीपचे क्रॉप, अलग लक्षात, आणि एक तुमचे रब्बी क्रॉप, आणि एक समर. म्हणजे बघा 2 सेमिस्टरचे या फक्त या एका पॉईंटमध्ये 2 सेमिस्टरचे इथं कव्हर व्हायला लागले. अलग लक्षात, म्हणजे तुम्हाला जो काही पूर्ण आपला सिलेबस आहे ते यांनी बघा, तृणधान्य पिके म्हणजे संपलं. म्हणजे तृणधान्य पिके म्हणजे जे खरीपमध्ये येतील, रब्बीमध्ये येतील ते. आणि तुम्हाला माहिती आहे यावर्षी आपण जे काही आपलं 2023 हे वर्ष आपण आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष म्हणून साजरं करतो. 2018 या राष्ट्रीय तृणधान्य वर्ष साजरं केलंय. मग मिलेट्स जे येतं, विशेषतः मायनर मिलेट्स, तर याच्यावर फोकसिंग करणं खूप गरजेचं आहे मित्रांनो. मी याच्यावर व्हिडिओ घेऊन येणार आहे. अलग लक्षात, क्लासेसमध्ये सुद्धा व्हिडिओ घेऊन येणार आहे आणि याच्यावर MCQ तयार करणार आहे. त्याचे आपल्या ॲपमध्ये सुद्धा सदारी ॲग्री प्लॅटफॉर्ममध्ये ॲपमध्ये टाकणार आहे. मग 100% मी सांगतो तुम्हाला, जे काही तृणधान्य पिकामध्ये जे काही मायनर मिलेट्स आहेत याच्यावर प्रत्येक जर शिफ्ट वाईज झालं, प्रत्येक शिफ्टमध्ये 3-4 क्वेश्चन्स फिक्स आहेत. लिहून घ्या तुम्ही, 3-4 क्वेश्चन फिक्स म्हणजे फिक्स आहे. एवढं कॉन्फिडेंटली मी तुम्हाला सांगत आहे. कडधान्य पिका असतील त्याच्यात आपल्याला डिटेल स्टडी करायचं आहे. गळीत धान्य पिका असतील, हिरवळीचे काही पिकं, खताची पिकं असतील, याचं सुद्धा आपल्याला स्टडी करायचं आहे. अलग लक्षात, तो कसा करायचा, काय करायचा आहे त्याचा मी नंतर एक व्हिडिओ टाकेल. ओके. त्याच्यानंतर रोग नियंत्रणाची व कीड नियंत्रणाची सर्वसाधारण तत्वे. अलग म्हणजे प्रिन्सिपल, आपण म्हणू या जनरल प्रिन्सिपल, याला मराठी इंग्लिश म्हणू जनरल प्रिन्सिपल. मग कशाचे, डिसीज कंट्रोलसाठी आणि तुमचं इन्सेक्ट पेस्ट कंट्रोलसाठी जे काही जनरल प्रिन्सिपल्स असतात ते. म्हणजे तुमच्या याच्यात एंटोपॅथोचाही आलं एकाच ओळीमध्ये. अलग लक्षात. त्याच्यानंतर जैविक कीड व रोग नियंत्रण, एकात्मिक कीड नियंत्रण. आता एकात्मिक कीड व रोग नियंत्रण या एका शब्दामध्ये आलं तुमचं IPM. अलग लक्षात, IPM आलं, हे इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट तुमचा आलेला आहे. अलग लक्षात. त्याच्याच नंतर इंटिग्रेटेड डिसीज मॅनेजमेंट सुद्धा आले. म्हणजे तुम्हाला वाटायला लागलाय सिलेबस दिलाय, पण ऍक्च्युअली हे सगळं सेमिस्टरचं कव्हर करत आहे. याच्यावर आता जर एकात्मिक कीड व रोग नियंत्रण दिला असेल ना, तर एक आपल्याला माहिती आहे ना, एका सेमिस्टरला स्पेशली हो सब्जेक्ट आहे. एंटोमॉलॉजीमध्ये स्पेशली, आणि सॉइलमध्ये आपलं पॅथॉलॉजीमध्ये सुद्धा आहे.
स्पेशल सेमिस्टरला एवढा सब्जेक्ट आहे, म्हणजे त्यांनी गंज एक तुम्हाला वर्ड टाकलेला आहे, एकात्मिक कीड व रोग नियंत्रण, पण आपल्याला माहिती आहे एका सेमिस्टरला एक एक सब्जेक्ट येतं. त्याच्यानंतर कीटकनाशके व बुरशीनाशकांचा अभ्यास करायचा आहे आपल्याला, हे सुद्धा त्याच्यात आलेलं आहे. साठवलेल्या धान्यातील किडी व त्याचे रोग नियंत्रण, याच्यावर मागच्या वर्षी बी 1-2 प्रश्न होता, यावर्षी सुद्धा याच्यावर प्रश्न होता. एकदम सोपा टॉपिक आहे. जे काही टॉपिक आहेत ना असे तर त्याच्यावर प्रश्न गेलाच नाही पाहिजे, एवढा परफेक्ट करायचा आहे. क्लासमध्ये केला असेल तरी क्लासमध्ये काही गोष्टी नसतील झाल्या तरी आपल्याला स्वतः करायचं, टोटल डिपेंड राहायचं नाही. माझा क्लास असो का दुसरे कोणाचे क्लास असो, टोटली डिपेंड राहू नका. तुम्हाला मेहनत घेण्यात आहे, मी सांगत आहे, आलं लक्षात, की तुम्ही टोटली त्याच्यावर एवढं शिकवलं म्हणजे एवढंच येईल नाहीये, तुम्हाला अजून त्याच्याशी निगडीत काय भेटते ते करा. आलं लक्षात, मी माझा क्लास लावला किंवा दुसरे कोणाचे लावले असतील तरी सुद्धा मी सांगतो की तुम्हाला काय काय भेटते अजून त्याच्याशी निगडीत ते करा, एक मार्क घ्या. त्याच्यानंतर इथं दिलेलं आहे अजून बॉटनीचा पार्ट आलेला आहे, बीज उत्पादन, तंत्र प्रमाणीकरण, विलीनीकरण. याला विलीनीकरण म्हणजे काय म्हणतात मित्रांनो, आयसोलेशन डिस्टन्स, जे माहिती पाहिजे तुम्हाला की बा सेल्फ पॉलिनेटेड, क्रॉस पॉलिनेटेड, ऑफन क्रॉस पॉलिनेटेड, तर याचं जर फाउंडेशन सीड असेल, त्याच्यानंतर ब्रीडर सीड असेल, किंवा मग जर तुमचं सर्टिफाईड सीड असेल तर याच्यासाठी आयसोलेशन डिस्टन्स किती असतात करून घ्या ना सगळं. मी शिकवणार आहे तुम्हाला त्याच्यामध्ये, आणि याचे वन लाईनर सुद्धा माझ्या ॲपमध्ये मी घेऊन आहे. संकर कार्यक्रम म्हणजे हायब्रिड प्रोग्राम्स, बीजोत्पादनाचे टप्पे कोणकोणते असतात, ह्या गोष्टी बॉटनीच्या यांनी याच्यात दिलेल्या आहेत. आलं, याचा एक सेमिस्टरला आहे. सीड प्रोडक्शन्स नावाचा जो कोर्स आहे त्याच्यामध्ये एक सेमिस्टरला आहे हा कोर्स, त्याच्यामध्ये ही गोष्ट आलं. त्याच्यानंतर इथं सुद्धा ही गोष्ट आलेली आहे. फक्त जेनेटिक्समध्ये त्यांनी थोडं जास्त दिलेलं नाही आहे लक्ष, म्हणजे सेल वगैरे आपण म्हणू, मायटोसिस, मिओसिस वगैरे ह्या गोष्टी टेक्निकली ज्या आहेत तर त्यांनी याच्यात दिलेल्या नाहीत. आलं लक्षात, पण तरी सुद्धा काय सांगायचं, जर प्रश्न आले तर आलं लक्षात, पण ह्या गोष्टी त्यांनी दिलेल्या नाहीत. म्हणजे सीडवर यांनी फोकस केलं आहे, बीज उत्पादन तंत्रज्ञानावर यांनी फोकस केलेला आहे. आलं लक्षात. नेक्स्ट हे हॉर्टिकल्चर 5व्या नंबरचा दिलेला आहे त्यांनी. हॉर्टिकल्चर त्याला उद्यान विद्या आपण म्हणतो, रोप वाटिका आणि फळबाग व्यवस्थापन. आता फळबाग व्यवस्थापन म्हणजे तुमचं झालंय फ्रूट, अलग लक्षात, हे आलं याच्यात, फ्रूटचं आलंय, सगळं आलेलं आहे याच्यात. आणि रोप वाटिका तुमची नर्सरी. आता याच्यात महाराष्ट्राच्या हवामानानुसार पडलेले विभाग, ते पहिला तर स्टडी तो करायचा. तर तुम्ही कोणती साधी डायरी घेतली आपली, त्याची PDF असेल, नसेल तर आपण टेलिग्राम चॅनलला टाकू आपल्या, तर ते बघा. अलग त्याच्यात देले ऑथेंटिक सोर्स आहे एकदम, त्याच्यात त्यांनी देलं आहेत तेही बघा. त्याच्यातून आपल्याला डायरेक्ट ते वाचून घ्या, त्याच्यातून काय काय पॉईंट बनतात रे भाऊ ते नोट करा, स्वतःच्या शॉर्ट नोट तयार करा. कारण की शेवट परीक्षेला जाताना एवढं सगळं थोडं भारुडं असणारा, जे शॉर्ट नोट्स तयार झालेले आहेत त्या वाचायचे आहेत, मार्क जाऊ द्यायचा नाही आहेत. मी सुद्धा 20-30 मिनिटाचे व्हिडिओ घेऊन येत आहे, त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा. त्याच्यानंतर बघा, फळबाग यशस्वी करण्यासाठी आवश्यक कोणत्या बाबी लागतात, पर्जन्यमान, तापमान, आर्द्रता, जमिनीची निवड. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता डिफरंट फ्रूट क्रॉप्स येतं, फळाचे क्रॉप, आणि याला आपण ज्यावेळेस हे फळाचे क्रॉप येतं याला पर्टिक्युलर जे काही फळ पिकं येतं त्यांना पर्टिक्युलर टेम्परेचर लागते, यांना पर्टिक्युलर पर्जन्यमान लागते, यांना आर्द्रता लागते, यांना जमिनीची निवड लागते, योग्य जातीची निवड करावी लागते, पाणी पुरवठा, बाजारपेठ, हे सगळे फॅक्टर त्याच्यात येतील तुम्हाला. फॉर एक्झाम्पल आता जर आपण थोडा एरिड रिजन्स असला जिथं पाऊस कमी पडतो, तिथं कोणकोणते फ्रूट क्रॉप्स लावायचे, तिथं मिनिमम त्याला किती पाणी लागते, जसं तुमचं बोर झालं आपण, त्याच्यानंतर आपण काय म्हणू सीताफळ म्हणू. अलग लक्षात, हे असे काही पिकं येतं पर्टिक्युलर की ते त्या भागामध्ये त्या एरियामध्ये ते लावल्या जातात. मग त्याच्यासाठी कोणकोणत्या म्हणजे बाबी आवश्यक आहेत त्याचा अभ्यास करायचा आहे. त्याच्यानंतर याच्यात फळबाग लागवड व्यवस्थापन, पाणी व खते देण्याच्या पद्धती. आता ह्या खत देण्याच्या पद्धती, आता बघा तुम्ही जर सिरियल क्रॉप्स असतील आपले तृणधान्य, त्याला खत देण्याच्या पद्धती वेगळी आहेत, जसं की आपण त्याला ड्रिलिंग वगैरे करतो. पण इथं जर फ्रूट क्रॉप्स असेल तर त्याला थोडं आपण ड्रिलिंग करणार आहे, त्याच्या खत देण्याच्या पद्धती कोणत्या आहेत आपल्याला सगळा अभ्यास करायचा आहे. त्याच्यानंतर सेंद्रिय खताचा निर्याक्षम फळांच्या निर्मितीमध्ये काय महत्व आहे, म्हणजे सेंद्रियला महत्व राहणारच आहे, कारण शासनाचं, राज्य शासनाचं आणि केंद्र शासनाच्या पॉलिसी येतं. मग सेंद्रियबद्दल अजून जर तुम्हाला ते काही शासनाच्या स्कीम वगैरे असतील त्या सुद्धा वाचून घ्यायच्या आहेत आपल्याला, अलग लक्षात. त्याच्यानंतर आंतरमशागत असेल, पाण्याचा निचरा करण्याच्या पद्धती असेल, तणाचा बंदोबस्त असेल. आता हे वीड मॅनेजमेंट येते, मग हे वीड मॅनेजमेंट आपल्याला फील्ड क्रॉप मग इकडेही करायचं आहे आणि याच्यात सुद्धा करायचं आहे. कशात, फ्रूट क्रॉप मध्ये सुद्धा करा. बार धरण्याच्या पद्धती, मृगबार, हस्तबार, आंबेबार, हे जे काही बहार आहेत याच्या पद्धती, कोणता बार कोणत्या टायमाला घेतात, अलग लक्षात. हे सुद्धा आपल्याला महत्वाचं आहे. छाटणी, वळण देण्याचा उद्देश, हा हॉर्टिकल्चरचा एक बेसिक कोर्स आहे, अलग लक्षात. हे बेसिक कोर्स मध्ये सगळं आलेलं आहे. फुलं धारण्याच्या सवयी, फुल धारण्यावर होणारे परिणाम, हवामान, रासायनिक द्रव्य व्यवस्था,
त्याच्या फळांची गर, विळणी, पक्वता, काढणी, व्यवस्थापन, प्रतवारी, पॅकेजिंग, वाहतूक, म्हणजे पोस्ट हार्वेस्ट मॅनेजमेंटचा तुमचा हे आलेला आहे. हा कोर्स कोणता आला आहे? PHT, अलग अलग पोस्ट हार्वेस्ट मॅनेजमेंट आपल्याला कसं करायचं आहे ते सगळे याच्यामध्ये आलंय. तुम्हाला वाटत असेल एक एक लाईन दिली आहे, पण आपल्या सेमिस्टरचा बऱ्यापैकी त्यांनी सेमिस्टरचा असेल किंवा डिप्लोमावाल्यांसाठी तुमचा जेवढा शिकवलेला आहे तो सिलेबस त्यांनी कव्हर केला आहे. त्याच्यामुळे इंग्लिश जे करत आहेत त्याने असं काही टेन्शन घ्यायची गरज नाही. कोरडवाहू फळपिकांचे व्यवस्थापन कसं करायचं बा? महाराष्ट्राच्या महत्वाच्या समितोष्ण व उष्ण कटिबंध आणि फळांची लागवड करतात, म्हणजे फ्रूट्स आणि त्याचं कल्टिवेशन सगळं बघायचं आहे. आणि विशेषतः फोकस ऑन महाराष्ट्र. कशावर मित्रांनो? फोकस ऑन महाराष्ट्र. महाराष्ट्रात महाराष्ट्रामध्ये जेवढे फ्रूट्स क्रॉप घेतले जातात, आता तुम्हाला माहित असेल नवीन ड्रॅगन फ्रूट सुद्धा आता आपल्याला माहिती पाहिजे. ड्रॅगन फ्रूट सुद्धा, किवी सुद्धा माहिती पाहिजेत. अलग लक्षात, किवी सुद्धा माहिती पाहिजेत. मार्केटला किवी आहे, तर हे फ्रूट सुद्धा दुर्लक्ष करायचं नाहीये. अलग लक्षात. त्याच्यानंतर फळ पिकावरील रोग आणि किडीचे नियंत्रण, म्हणजे इथं तुमचं पॅथॉलॉजी आलं आहे. कारण पॅथॉलॉजीमध्ये सुद्धा दोन येतं. एक त्यांनी सिरियल्स म्हणजे एक आपले जे काही फीड क्रॉप आहेत त्याच्यावर कीड आणि तुमचा रोग याचा एक सेमिस्टरला आहे, आणि एका सेमिस्टरला आहे फळ पिकावरील किडी आणि रोग. म्हणजे 2 सेमिस्टर फक्त एका लाईनीमध्ये, या एका लाईनीमध्ये 2 सेमिस्टरचे कोर्सेस या लागले. अलग लक्षात. आणि विशेषतः याला फोकस करायचं आहे तुम्ही महाराष्ट्र. आपल्या महाराष्ट्र आहे ना, जसं आता तुम्हाला माहिती आहे की डाळिंबामध्ये किती मोठा आपल्याला फटका बसलेला आहे. म्हणजे शेतकऱ्यांना अक्षरशः बागात ओढलेल्या आहे. डाळिंबा ऑइली स्पॉट नावाचा जो रोग येते त्याच्यामुळे शेतकऱ्यांना बागात ओढले. त्याचं व्यवस्थापन काय कसं करता येईल याच्यावर प्रश्न राहतील. कारण तुम्ही कृषी सेवक होता, तुम्हाला या गोष्टीचं बेसिक याचं नॉलेज असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर शासनाच्या फळबाग लागवडीच्या योजना, बाळासाहेब फुंडकर असेल, अजून काही बऱ्याचशा योजना आहेत, तर त्या योजना आपल्याला स्टडी करायचा आहे. याचा सुद्धा मी लवकरच व्हिडिओ घेऊन येत आहे. रोपवाटिका व्यवस्थापन करायचं, याच्यामध्ये भाजीपाला, फुल झाडे अभिवृद्धीचे प्रकार, म्हणजे तुम्हाला फुल झाडे आलं, याच्यात फ्लोरिकल्चरचा पार्ट सुद्धा आलेला आहे. हॉर्टिकल्चरला चांगलं त्याने इथं हे महत्व दिले. मातृवृक्षाचे महत्व निगा. आता मातृवृक्षाला इंग्लिशमध्ये म्हणतो मदर प्लांट. जसं की आता डॉक्टर बाळासाहेब कोकण कृषी विद्यापीठात आम्ही गेलो, तिथं आल्फॉन्स म्हणजे आपला हापूस होता, तर याचं मातृवृक्ष मोठमोठाले खोडं होते असे त्याचे मातृवृक्ष होते. त्या मातृवृक्षापासून मग ते नवीन कलम तयार करत होते. तर मग याचं काय महत्व आहे, त्याची निगा कशी राखायची आपल्याला, हे तर आपल्याला इथं बघायचं आहे. त्याच्यानंतर हरितगृह, तुषारगृह याच्या आधुनिक शेतीतील महत्व, प्रकार, आकार, उभारणी, हे एक आपल्याला स्पेशल इंजिनिअरिंग मध्ये कोर्स आहे. अलग लक्षात. हा इंजिनिअरिंग मध्ये कोर्स आहे, त्याच्यात सुद्धा आपल्याला, कारण ही टेक्नॉलॉजी आता नवीन नवीन तुम्हाला माहिती पाहिजे, त्याच्यामुळे हे त्यांनी दिलेलं आहे. त्याच्यानंतर उद्यानविद्या मध्ये दिले त्यांनी भाजीपाला आणि फुलाचे उत्पादन. तर विशेषतः फोकस करायचं आहे आपल्याला महाराष्ट्रावर. याच्यात महाराष्ट्रामध्ये सध्या कोणकोणते फुलाचं उत्पादन घेतल्या जाते, भाजीपाला कोणकोणता घेतला जाते, याच्यावर आपल्याला फोकस करायचं. भाजीपाल्याचे वर्गीकरण करायचं आहे. प्रमुख भाजीपाल्याची लागवड म्हणजे कल्टिवेशन्स आपल्याला त्याच्यामध्ये बघायचं आहे. जसं पालेभाज्या झाले, फळभाज्या झालं, वेलवर्गीय झालं, भाज्या, म्हणजे व्हेजिटेबल सायन्सचं तुम्हाला सगळे याच्यामध्ये आलेले राहतील. अलग लक्षात. नंतर फुल शेती, फ्लोरिकल्चर, त्याचं महत्व काय, लागवडीस असलेला वाव म्हणजे त्याचा स्कोप काय मित्रांनो. अलग लक्षात. म्हणजे हॉर्टिकल्चरचे सगळे यांनी कोर्स इथं कव्हर केलेले आहेत. अलग लक्षात. म्हणजे BSc ॲग्रिकल्चरला जे दिलेले आहेत ते. नंतर पुष्प उत्पादनात अवलंबल्या जात असलेल्या खास बाबी, त्याच्यानंतर हरितगृहातील फुल शेती, पुष्प प्रदर्शनात फुलाची निवड, तयारी, ह्या गोष्टी तुम्हाला फोकस करायच्या आहेत. फुलपिकांच्या अभिवृद्धीच्या पद्धती, म्हणजे प्रोपोगेशन्स कसं केल्या जाते. अलग लक्षात. जसं तुमचा रोज असेल, बाकीचे ग्लॅडिओलस असेल, याच्या कशा कोणत्या पद्धतीने लावतात, हे याचं प्रोपोगेशन्स कसं करतात, याचा सुद्धा आपल्याला स्टडी करायचं आहे. म्हणून मी तुम्हाला सांगताना एक सांगितलं होतं की माझी अजूनही तुम्ही बुक लिस्टमध्ये बघा. ऍक्च्युअली मी बुक लिस्ट टाकली आहे तुम्हाला, का असं टाकत नाही तर क्लासेसवाले आपण जर असलो कोणी तर ते बुक लिस्ट टाकत नसतात, पण मी बुक लिस्ट टाकलेली आहे मित्रांनो. त्याचा व्हिडिओ सुद्धा डिस्क्रिप्शन्समध्ये लिंक दिली आहे. आणि त्याचं सांगितलं आहे की इन्स्टंट हॉर्टिकल्चर कमीत कमी वापरा. क्लस्टर जर वापरत असेल तर बेटर, इन्स्टंट नाही तर क्लस्टर, दोन्हीपैकी वापरा त्याच्यामध्ये. कारण हे यांनी जे ते पॉईंट दिले आहेत ना 100% ते आपल्याला विचारते. कृषी विद्यापीठाच्या डायऱ्या सुद्धा बघा. राहुरीची झाली, तुमचं जर फ्रूट क्रॉप्स बघायचे असेल तर तुमचे दापोली कृषी विद्यापीठाचे ह्या डायऱ्या सुद्धा बघून घ्या. अलग त्याच्यात पॉईंट नोट करा. महत्वाच्या फुलझाडांची लागवड, फळे व भाजीपाला टिकवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती, हे PhD मध्ये अजून आलेला टॉपिक आहे. ओके. नेक्स्ट आहे कृषी विस्तार. कृषी विस्तार म्हणजे ॲग्रिकल्चर एक्सटेन्शन्स आपण त्याला म्हणू. ॲग्रिकल्चर एक्सटेन्शन कृषी विस्तार आहे.
तर याच्यावर सुद्धा त्यांनी फोकस केलेला आहे. हे एक महत्वाचा सब्जेक्ट आहे. म्हणजे बेसिक प्रिन्सिपल काय आहेत विस्ताराची, वैयक्तिक संपर्क, शेतावर घरी भेट, दूरध्वनीवरील चर्चा, वैयक्तिक चर्चा, हे इंग्लिशमध्ये सुद्धा आहेत. फक्त एका कोणत्याही पर्टिक्युलर मी जर सांगितलं असेल की तुम्हाला एखादं बुक सांगितलं असेल तर पर्टिक्युलर फक्त तेवढ्या टॉपिकवर तेवढंच अवलंबून राहू नका, कारण आपल्याला शॉर्टमध्ये जाण्याची खूप जास्त हे आहे की आपल्याला शॉर्टमध्ये तर ते असेल, पण त्याच्या व्यतिरिक्त अजून कुठंतरी एक्स्ट्रा एखाद्या नोट्समध्ये भेटत आहे, कलेक्ट करा या गोष्टी, आलं का लक्षात. नाही तर मग एखादा तुम्ही बुक्स आहे आणि त्या बुक्समध्ये फक्त एक्सटेन्शनचे तुम्हाला 10-12 पान दिलेत, मग ते 10-12 पान वाचलं म्हणजे झालं का. हा, तुम्हाला हमखास त्याच्यातून त्या 10-12 पेजेस असतील त्याच्यातून प्रश्न येतील, ते सगळेच जण सॉल्व्ह करतील. पण त्याच्या व्यतिरिक्तही जर अजून काही प्रश्न आले ते सॉल्व्ह करता आले पाहिजे. ते तर तुम्ही 10-12 पेजेस केले तर त्याच्यातून तर तुम्हाला आलेला प्रश्न तो सोडवताच आला पाहिजे, पण अजून तुम्हाला तिथं तयारी करावं लागेल, वेगळं काहीतरी याच्यात आपल्याला बघावं लागतील, अजून त्याच्याशी निगडी दुसरी एखादी नोट्स आहे का किंवा एखादं दुसरं रेफरन्स बुक आहे का त्याच्यातून आपल्याला माहिती भेटत आहे ती घ्या, अलग लक्षात. त्याच्यानंतर कार्यालयीन भेट, गट संपर्क, सभा, प्रात्यक्षिक, शैक्षणिक सहल, गट चर्चा वगैरे, सामूहिक संपर्क, शेतकरी मेळावे, कृषी उद्यान प्रदर्शन, हे सगळं तुम्ही BSc ॲग्रिकल्चरला केलेलं आहे. इंग्लिशवाल्यांसाठी डिप्लोमावाल्याने सुद्धा त्यांच्या बुक्समधून केलेलं आहे. शेतीविषयक वाङ्मय, घडीपत्रिका काय असते, परिपत्र काय असते, पुस्तिका काय, भित्तिका काय असते, तर स्पेसिफिक हे बरं. हे म्हणजे घडीपत्रिका कशी असली पाहिजे, त्याच्यात किती वर्ड्स असले पाहिजेत, किंवा ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला स्पेसिफिक करायच्या आहेत. नंतर दृकश्राव्य साधने, रेडिओ, दूरदर्शन, टेप रेकॉर्डर, चलचित्रपट, स्लाइड शो, कॅसेट, याचं बिन बेसिक प्रश्न ते विचारणार आहेत. ओके. संगणक रचना कार्य, उपयोग, माहिती साठवणे, माहिती देवाणघेवाण, हे बेसिक प्रश्न राहतील ज्याची उत्तरं तुम्हाला येऊन जातील. आपल्याला संगणकचा कोर्स सुद्धा होता. विस्तार, कार्यकर्ता, कर्तव्य आणि प्रकार, कार्याचे नियोजन, विकास योजना. आता माहिती, उद्देश, लाभार्थी प्रशासन, फायदे तोटे, त्याच्यानंतर कोरडवाहू क्षेत्र विकास योजना आहे, ही थोडी डिटेल माहिती केव्हा लागू झाली तर ते डायरेक्ट प्रश्न होते. निर्धारित लाभ क्षेत्र कार्यक्रम, आदिवासी क्षेत्र विकास, डोंगरी विकास कार्यक्रम, एकात्मिक विकास कार्यक्रम, एकात्मिक बळ विकास, फळबाग विकास योजना, पीक योजना, एकात्मिक कडधान्य सुधार योजना, एकात्मिक तेलबिया, याचे एक मराठीमध्ये सुंदर याची एक PDF आहे. मी ती लवकरच त्याच्यावर प्रश्न तयार करेल किंवा ती PDF देण्याचा प्रयत्न करतो विकास योजनेवर. या सगळ्या प्रात्यक्षिक योजना, राष्ट्रीय संशोधन प्रकल्प, त्याच्यानंतर राष्ट्रीय पाणलोट विकास योजना, कृषी विज्ञान केंद्र. तर कृषी विज्ञान केंद्र वगैरे त्याचे कार्य काय असते, केव्हा चालू झालं, पहिलं कृषी विज्ञान केंद्र पांडिचेरी वगैरे, ह्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत, अजून माहिती करून घ्या. त्याच्यानंतर महत्वाची शेतीविषयक कायदे, हा एक महत्वाचा टाकला. बियाणा कायदे, रासायनिक खत नियंत्रण कायदा, कीटकनाशक कायदा, जंगल कायदा, तुकडेबंदी कायदा, तुकडा मोड कायदा, याच्यावर जास्त नाहीत राहणार, पण 3-4 प्रश्न, 4-5 प्रश्न राहू शकतात जे करंटशी निगडित असू शकतात, अलग लक्षात. कृषी व्यवसायातील वित्त व्यवस्थापन, ज्याला की आपण जर ABM म्हटलं तरी काही प्रॉब्लेम नाही, ॲग्रिकल्चर बिझनेस मॅनेजमेंट, अलग लक्षात. फक्त इथं वित्त म्हणजे फायनान्सचा थोडा व्यवस्थापन यांनी हे केलेलं आहे. कृषी व्यवसायात वित्त व्यवस्थापनाचं काय महत्व आहे, फायनान्शियल मॅनेजमेंटचं. त्याच्यानंतर कृषी व्यवसायात पतपुरवठ्याची भूमिका काय आहे, म्हणजे आपल्याला जो काही कर्ज लागते याची महत्वाची भूमिका काय. कृषी पतपुरवठा करणाऱ्या संस्था, म्हणजे जे काही कृषीला लागणारं लोन वगैरे असेल, ह्या कोणकोणत्या संस्था असतात ज्या तुम्हाला लोन वगैरे प्रोव्हाइड करतात. कृषी पत प्रस्ताव हा एक महत्वाचा आहे. कृषी व्यवसाय व विश्लेषण, हे एक टॉपिक आपल्याला निग्लेक्ट करायचे नाहीये. तर कृषी विपणन म्हणजे ॲग्रिकल्चर मार्केटिंग आपण त्याला म्हणू. ॲग्रिकल्चर मार्केटिंगमध्ये जर तुम्ही इकॉनॉमिक्स मधला तो ॲग्रिकल्चर मार्केटिंग जर टॉपिक एक कव्हर केला तरी सुद्धा याच्यात आपल्याला कव्हर होऊन जाईल. याच्यावरले क्वेश्चन्स लवकरच मी घेऊन येत आहे. शेतीमाल विक्री व्याप्ती आणि महत्व, शेतीमालाच्या बाजारपेठेचे प्रकार, शेतीमाल विक्री व्यवस्थेतील माध्यम आणि संस्था, शेतीमाल विक्रीच्या समस्या, म्हणजे हे ऑल अबाउट जवळपास त्यांनी 9 टॉपिक मित्रांनो दिलेले आहेत. थोडा सिलेबस बघितला तर काय नाही आहे, जो ओव्हरऑल आपण जे तुम्ही करत आहात तो सिलेबस आहे. वेगळं काही असं भासवण्याचा प्रयत्न नाहीये, म्हणजे माझ्या व्हिडिओमधून सुद्धा. आणि कोणी तसं भासवण्याचा प्रयत्न करत असेल तर एवढंही काही घाबरण्याची गरज नाही मित्रांनो. हा जो आपला सिलेबस तुम्ही आतापर्यंत करत आले आहात तो सिलेबस आहे, अलग लक्षात तुम्हाला. कारण ऑर्गॅनिक फार्मिंग सुद्धा तुम्हाला कोर्सेस वगैरे आहेत जे सेमिस्टरला शिकलेले आहेत, अलग लक्षात. आणि हे तर फ्रूट्स, व्हेजिटेबल्स, तुमच्यानंतर सिरियल्स वगैरे, इन्सेक्ट डिसेक्ट स्पेस, हे सगळं आहे. तर तुम्हाला सॉईलचा सगळा सिलेबस आहे. त्याच्यामुळे तुम्ही जे करत आहात ते योग्य आहे. फक्त थोड्याशा त्यांनी तो योजना वगैरे थोडा पार्ट एक्सटेन्शनचं ते विचारलेलं आहे, ते तो थोडा पार्ट ते तुम्हाला बघून घ्यायचा आहे.
तर लवकरच मी आता याच्या काही व्हिडिओ सुद्धा घेऊन येत आहे. तर हा कोर्स आहे मित्रांनो, या कोर्समध्ये मी जे टॉपिक दिलेले आहेत त्याच्यावर ऑलरेडी याच्यात क्वेश्चन्स दिले आहेत, अजून माझा चालू आहे त्याच्यावर काम, अजून सुद्धा तुम्हाला शॉर्ट नोट्स आणणार आहे जे की क्विक रिव्हिजनसाठी उपयोगात येत आहे. तर आज आपण इथंच थांबू. नक्कीच तुम्हाला आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि आपला जर व्हिडिओ आवडला असेल तर त्याला सुद्धा काय करा, सबस्क्राईब करा मित्रांनो. ओके, आणि शेअर करा. तर आज आपण इथंच थांबू. थँक्यू फॉर वॉचिंग.